आज बनवलेले आहेत शंकरपाळे, एकदम खुसखुशीत बिस्किटासारखे। त्यासाठी लागणारं साहित्य: मैदा घेतलेला आहे, 2 वाटी मैदा घेतलेला आहे, तो चाळून घ्यायचा। आणि त्याला लागणारं साहित्य: साखर, दूध आणि तूप। तूप गरम करून घ्यायचं। आता या पिठामध्ये साखर टाकून घ्यायची आणि साखर एकत्र एकजीव करून घ्यायची मैद्यामध्ये। आणि त्यामध्ये कडकडीत तूप टाकलेलं आहे, हाताला भाजू नये म्हणून उलथण्याने खालीवर एकसारखं मिक्स करून घ्यायचं जिन्नस मैद्यामध्ये। असा पिठाचा गोळा तयार झाल्यावर त्यामध्ये आता दूध ॲड करायचं। दुधामध्ये हा सर्व मिश्रण आणि मैदा एकजीव करून पिठाचा गोळा तयार करायचा। खूप सोपी आहे आणि या टिप्स नक्की वापरून बघितल्यावर बघा, शंकरपाळे एकदम खुसखुशीत कोणालाही खाता येतात असे नक्की होतील। पीठ मळून घेतलेलं आहे, आता 5 मिनिट झाकून ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम चालू केली, त्यावर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता हे तेलाचं मोहन कडकडीत गरम होईपर्यंत आपण शंकरपाळ्याची लाटी लाटून घेऊया। अजिबात हे पीठ उकळलेलं नाही आहे बघा, इतकी जाडसर लाटी घ्यायची, जास्त जाडही नाही। आता आपण शंकरपाळ्याचा आकार देऊया। शंकरपाळ्याचा आकार घेतलेला आहे। आता या तेलामध्ये हे टाकून घेतली शंकरपाळे, बघा खूप छान सुरेख छान रंग आलेला आहे। एकदा नक्की करा, व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। खूप छान होतात आणि मुलांनाही खायला खूप आवडतात आणि खमंग खुसखुशीत होतात। ही टिप्स नक्की वापरून बघा, खूप छान झालेले आहेत। व्हिडिओ संपूर्ण बघा, या शंकरपाळे खायला नक्की करून बघा, खूप छान होतात, कोणालाही खाता येतात, कारण की कडक नाही होत। तुम्ही करता तर कडक होतात, पण हे नक्की या टिप्सने